माझे पप्पा जैन आहेत, मम्मी महाराष्ट्रीयन आहे, कोकणातली आहे आणि त्यांचं लव्ह मॅरेज आहे. सो यु नो मम्मीने बनवलेलं काहीही कधीही चालतं. एक ना गुजरात्यांची डाळ असते, त्यात ना ते गूळ टाकतात, तर माझी काकी बनवते, तर मला ती डाळ ॲक्च्युली आवडते. हो शिट, हे कसं विसरू शकते, जैन लोकांचं मला तेवढं एक आवडतं अजून. लाईफस्टाईल प्रेझेंस मच अवेटेड वॉट्स इन माय लंचच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मच अवेटेड मी का म्हणते हे माझ्यासाठी सुद्धा आहे आणि तुम्हा सगळ्यांसाठी सुद्धा आहे, कारण का तुम्ही कमेंट करत होतात की आसावरीचा वॉट्स इन माय लंच बघायचा आहे. खूप प्रयत्नांनंतर 2 महिन्यांनी है ना ऑलमोस्ट. आज आहेस? नाही आज मी नाही. बरं ठीक आहे उद्या करूयात. हां चालेल उद्या करूयात. असं करून आज फायनली होत आहे. गणपती बाप्पा मोरया. पण जुई, तुझ्यासाठी खूप कमेंट्स होते की आसावरी काय जेवते, किंवा बऱ्याच जणांना इंटरव्ह्यूमधून कळले की तू खूप उत्तम स्वयंपाक बनवतेस. सो हिअर आय एम. कशी आहेस? आणि मस्त शूट चालू आहे सध्या, लग्न जवळ येतं आहे असं सगळी चर्चा सुरू आहे. सो लंच ब्रेक वेळेत जेवण हो वेळेत होत आहे आपला, चालतंच, म्हणजे वाजतात 1:30-2 वाजतात, तर ते ठीक आहे. पण खरं तर आम्हाला अशा वेळेला फार भूक लागलेली असते जेव्हा आपण घरून डब्बा आणतो, आणि तू बघू शकतेस माझ्या डब्यामध्ये भात आहे, सात्विक जेवण, आणि तुला माझ्याकडे फक्त भाताचाच प्रकार मिळणार, म्हणजे राईस लवर, भाताडी म्हणतात. म्हणजे पोळी मला गरम गरम खायला आवडते, पण ती आता इथे गरम नाही. सेम, पण खूप सेम आहोत. तर मला तव्यावरून काढलेली हवी नाही. वाव. आणि त्यावर खूप सारं तूप, हा बास, तरच मी पोळी खाऊ शकते, नाहीतर नाही. तर माझ्याकडे भात असतो, कधी कधी व्हरायटीज असतात माझ्याकडे भाताचे, प्लेन राईस नसतो, त्याच्यात फ्लावर टाकूनच आणला आहे मी, किंवा सोयाबीन टाकूनच आणलेत, किंवा स्प्राउट्स टाकूनच आणलेत. तर वेगवेगळ्या प्रकारचे भात असे मी इन्व्हेंट केलेले आहेत माझे. तर ते आणते. तर आज मी आणलेलं आहे कोकम घालून डाळ, भात आणि भेंड्याची भाजी. आणि या सगळ्या लगबगीत हे जेवण जेवताना मला असं खूप आनंद होतो की घरून आणलेलं जेवण आपल्याला जेवायला मिळतंय. घरचं जेवण इज घरचं जेवण. आता हे सगळं तू बनवलंय स्वतः? हो 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 तू बनवलंय हो सगळं? हो. आसावरी आणि जुईमध्ये ही सिमिलॅरिटी गोष्ट एवढीच एक सिमिलर गोष्ट आहे. की तू एक घास खा, ते सॅटिस्फॅक्शन तुझ्या फेसवर मला असं वाटतं आधी तू टेस्ट करून बघ. हा चालेल ना. मी भेंडी युजली खात नाही, पण मला ती टेम्पटिंग दिसते, मी ट्राय करते. सो ती फक्त मिरची, लसूण, कांदा एवढ्यानेच बनवलेली आहे. त्यात मसाले नाही आहे, हळद आणि धने जिऱ्याची पावडर. कन्व्हिन्स्ड. गाईस I passed the test. I passed the test. बिलकुल फेक नाही आहेत रिॲक्शन्स. The test. I passed the test. टेस्ट. आणि त्यात ते कोकणातलं कोकम असल्यामुळे अजून टेस्टी आहे. नाही तर इथलं थोडंसं ड्राय असतं, त्याचं चव नसते. तर मला ते वालं कोकम जास्त आवडतं, ज्युसी असतं. आणि मला ते डाळीत टाकल्यानंतर, आणि मी फोडणीत टाकते, काही जण वरून टाकतात, पण मला ना त्या कोकमाची ना चव जास्त आवडते, तर मी फोडणीतच टाकते, म्हणजे त्याचा पूर्ण रस उतरतो मसाल्यात, मग ते एवढी टेस्टी लागते. आणि हे जे म्हणजे असं सुंदर दिसतं ते काय आहे? तो ना बीटरूट कोशिंबीर आहे. सो बीट उकळवून घेतलं आहे, त्याला किसलं आहे, त्यात दही टाकलं आहे, आणि त्याला ना मी मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी टाकलेली आहे, आणि हलकी अशी साखर, थोडा गोडवा येण्यासाठी. तू खा थोडं. आता बघूया मी किती माती खाल्ली आहे सकाळी झोपेत. कोकमाची चव. मी जैन असून पण मी हे नेमकं काय? तू जैन आहेस म्हणजे हे आम्हाला जरा सांग. सो माझे पप्पा जैन आहेत, मम्मी महाराष्ट्रीयन आहे, कोकणातली आहे, आणि त्यांचं लव्ह मॅरेज आहे. सो यु नो वी हॅव दॅट
फ्रंट फुटवाला सीट की चलो लव मॅरेज कर सकते है. तर आमच्याकडे आहे ना असं तुला कधी जैन वाला जेवण नाही मिळणार. फार फार तर तो फाफडा जलेबी असतो ना तो असतो, ते पण फिक्स्ड असतं. 15 ऑगस्टला 26 जानेवारीला रोज नसतो. कारण पप्पांना आता सवय झाली आमच्या अशा जेवणाची. जेठालालमुळे मिसकन्सेप्शन झालं की रोज हे लोक फाफडा किंवा प्रत्येक संडेला फाफडा जलेबी खाता येत नाही असं आमच्याकडे अजिबात नाही. आणि मला असं वाटतं कुठल्याही घरात नसावं की रोज फाफडा जलेबी खातो, एवढं नाही खाऊ शकत फाफडा जलेबी. तर तसं काही नाही मिळणार तुम्हाला माझ्या घरी. सकाळी पोहे किंवा उपमा किंवा पुरी आणि श्रीखंड किंवा पुरी आणि चहा किंवा तुपातले पराठे घावणे असं सगळंच मिळणार. आणि आम्ही कन्वर्ट केलेलं आहे पप्पांना महाराष्ट्रामध्ये, म्हणून असं कोणाला वाटत नाही की मी जैन आहे. सो मला असं मजा येते. मलाही आत्ता कळलं. आणि लास्ट टाइम आपण बोललो ते जस्ट वरवर बोललो होतो, पण येस, पण तरी खाण्यामध्ये खूप डिफरन्सेस असतात. मला सांग की गुजराती जेवण थोडंसं स्वीट साईडला असतं, पण तुझी टेस्ट अत्यंत लेवलवर स्पायसी, अत्यंत लेवलवर. पण हो मला मी स्पायसी जरी खात असले ना तरी एक ना गुजरात्यांची डाळ असते, त्यात ना ते गूळ टाकतात. तर माझी काकी बनवते, तर मला ती डाळ ॲक्च्युली आवडते. तेवढी एक गोष्ट आहे जी मी गोड खाऊ शकते थोडीफार, कारण ते ना कमी प्रमाणात गोड असते आणि ना ती चवीला छान लागते. सो गोडवा पण असतो त्यात आणि मिठाचा पण हे असतं, तर ते मिक्स जेव्हा होतं ना तेव्हा ते छान वाटतं. सो तेवढं एक गोष्ट. बाकी जैनवाला काही नाही काही नाही आवडत. जेवण तर झालं, पण खमण 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 आणि हांडवी हा शिट, हे कसं विसरू शकते. जैन लोकांचं मला तेवढं एक आवडतं अजून. पण घरी तुम्ही मराठीतच बोलता ना सगळे बाबांची? हो मराठी नाही, आम्ही गुजराती पण नाही आहोत. आमची लँग्वेजच वेगळी कच्छी, सो ती अजून डिफिकल्ट. तर पप्पा कधी कधी असं बोलतात आमच्याबरोबर कच्छीमध्ये आणि आम्ही त्यांना रिस्पॉन्स मराठीमध्ये देतो. मग त्यांना कळतं नाही चालणार आहे आपल्याला, चला मराठीतच बोलूया आपण. मग ते मराठीत सुरू करतात बोलायला. तू मला पहिल्यांदा सांगितलेलंस की तू टोमॅटोची चटणी तिसरीत असताना तू बनवलेलीस, तिसरीमध्ये. हे कुठून सुरू झालंय म्हणजे स्वयंपाक शिकायचं? मम्मीला बघून खरं तर. आणि ताई माझे खूप अप्रतिम स्वयंपाक ती पण करते, तर मला असं त्यांना बघून असं खूप वाटायचं की चला करूयात ना स्वयंपाक करून बघूयात. आणि किचनमध्ये उभं राहण्याचं शॉक आहे आपल्याला की चला किती गरम झालं किंवा काही झालं आपण गॅससमोर काहीतरी करणार. तर ते परतायला आवडायचं, तिथून ती सुरुवात झाली. चलो करते. नाही मला ॲक्च्युली मला चपात्यांपासून एक वेगळं आवड निर्माण झाली की ते कणिक मळण्यापासून, मग ते गोल झाले पाहिजे, मग त्याला गोल कसं करायचं, तर त्याची पण टेक्निक आहे. एक हात असा असला पाहिजे आणि एक हात तुझा राऊंड असला पाहिजे आणि फिरवायचं, मग ती गोल होते. मग ते बघून मला इंटरेस्ट आला. ओ वाव किती छान आहे ना, मग आपण करायला सुरुवात करूया. असं करून मी टोमॅटोची चटणी पहिल्यांदा केली, जी खरं सांगायला गेलं तर त्या दिवशी आमचं डिस्कशन झालं, आपण सगळं बोललो, इंटरव्ह्यू झालं, त्यांनी बघितलं आणि त्यानंतर असं पण ती फक्त कच्ची होती एवढं सांगायला तू विसरलीस. ट्रायल होतं ते पहिला डाव. मला असं वाटतं थांब आधी कट करून त्याला डाळ देऊयात का. मागेच गौतम बसलाय, त्याला ही डाळ हवी आहे. गौतम घे डाळ, नाहीतर तो माझा जीव गेल तिथून. डाळ परत येईल इथे. येस, पण मला सांगू की तू आधीपासूनच इतकी फिट आहेस, म्हणजे लीन बॉडी आहे तुझी, की कसं फिजिक आहे तुझं, किंवा खूप म्हणजे या क्षेत्रात यायचं म्हटल्यावर तुझं लहानपणापासून फिक्स होतं की आपल्याला अभिनेत्री व्हायचं आहे. तर आपण खूप लाईफस्टाईलमध्ये ना तो बॅलन्स ठेवतो आणि चेंजेस करतो की स्क्रीनवर आपल्याला दिसायचं आहे, थोडीशी काळजी घ्यायची आहे. हे सुरुवातीपासून तुझं फिजिक असं आहे की तू खूप ट्राय केलंस? नाही मी याहून खूप जास्त बारीक होते, खूप जास्त. म्हणजे तुम्हाला बघितलं असतं तुम्हाला म्हणाली असतेस की मालन्यूट्रिशनची पेशंट आहे. एवढी बारीक होते मी. कधी तर इंस्टाग्रामवर अशी खाली गेलीस ना लगेच तुला माझे फोटो दिसले एकदम बारीक असलेले. तर असं मला फार काही करावं नाही लागलं कधी. फक्त मी घरचं जेवण जेवते, मला बाहेरचं फार काही नाही आवडत. सो तो एक प्लस पॉईंट आहे की घरचं जेवण जेवल्यामुळे तो जे बॉडी बॅलन्स्ड असते ना ती राहते. कारण आपल्याला माहिती आहे आपण कोणतं तेल वापरतो, कोणते मसाले वापरतो, विच इज हेल्दी. म्हणून मला फार काही करावं नाही लागत आणि मी खूप आळशी आहे त्या बाबतीत. पण जंक फूड खायचं झालं तर तुला काय सर्वात जास्त आवडतं? म्हणजे तुला ते देऊन कोणी किडनॅप करू शकतं असं कोण? पाणीपुरी आणि वडापाव. कधीही कुठेही पाणीपुरी कधीही चालेल आणि कुठल्याही स्टॉलची चालेल मला. पण फक्त त्यात पण माझे हे आहेत की ती तिखटच असली पाहिजे, मग ती गोड नसली पाहिजे. मग त्याची पुरी
खुसखुशीत असली पाहिजे, कडक नसली पाहिजे. हे असे सगळे थोडे थोडे पॉईंट्स आहेत. ते असले ना की मला अशी मज्जा येते. हा सुखावते मी पाणीपुरी खाऊन पावसात पण. डाएट्स वगैरे जे असतात ना, क्रॅश डाएट असतं किंवा इंटरमिटंट फास्टिंग हे ते, ह्याच्यामधला वर्कआउटचा कोणताही प्रकार ट्राय केला आहेस? हे बघ एवढाच ट्राय केलाय मी आणि मला एवढंच आवडतं. माझ्याकडून नाही होणार जेन्युअनली. कारण मला असं वाटतं आपण जेवढं खातो तेवढं आपण काम पण करतो, तर आपल्याला बॉडीला नीड पण असते. कधी कधी आपण खूप त्रास देतो आपल्या बॉडीला हे सगळे डाएट फॉलो करून. आणि ठीक आहे ते हेल्दी असावं, पण आधीपासून माणसं हेच खात आहेत ना, ते पण तर होते लीन, तर ते तेवढे कष्ट करत होते. मग आपल्याला प्रॉब्लेम काय की आपण कष्ट नाही करत तेवढा, आपण फक्त खातो आणि मग विचार करतो की अरे आता आपण जाड का होतो, मग आता डाएट करूया. नॉट नेसेसरी. यू ईट हेल्दी फूड अँड होम कुक्ड फूड. हां, बॅलन्स्ड फूड. तर मग तुम्ही असं करू शकता की तुम्ही एका वेळेला एकच खा, पोळी तर पोळी किंवा भात तर भात. जसं मी फक्त भातच प्रेफर करते. तर मी बॅलन्स्ड आहे आणि भात पटकन जिरतो पण, आपल्याला फार काही प्रॉब्लेम नसतात, डायजेस्ट होतो लगेच. सो मला सांग की घरी तर तुला 4 बहिणी आणि आई, त्यांच्या आजचा कोणता पदार्थ जास्त क्रेव होतो जेव्हा तू मे बी कामात असतेस किंवा तू आय गेस ट्रॅव्हल तर रोजच करते, म्हणजे घरी तू जातेस रोज. तर घरी गेल्यावर मम्मीच्या हातची डाळ, भात किंवा तिने कोणतीही बनवलेली भाजी, मम्मीने बनवलेलं काहीही कधीही चालतं. कारण तिच्या एवढं मला असं वाटतं आमच्या घरात तिच्या एवढं क्विक. आता असं बघायला गेलं तर ती फार आहे ना लॅविश करायला नाही जात. आपण काही काही लॅविश करायला जातो गोष्टी, पण ती लॅविश नाही करत. ती जे बनवते, जी फोडणी टाकते त्यातच चव आलेली असते. तर मला असं वाटतं ती एक बेस्ट गोष्ट आहे. आणि साधा डाळ भात भाजी असं दिलं तरी मला खूप सुखावते मी मम्मीच्या हाताचं जेवण जेवून. आणि रात्री मला तिच्याच हाताचं जेवण मिळतं, म्हणून मला चलो आय एम हॅपी. आता गौतम खूप जास्त असं बोलत होता की मी डब्बा आणलाय घरून, तो बनवून आणतो का हे आता आम्हाला सांगूनच टाकतो, कारण का मी नेक्स्ट टाइम त्याला विचारेन आणि मग तो खरा बोलतोय की नाही तेव्हा. तो फक्त डब्बा आणतो, तो बनवून नाही होणार. बरं, त्याला मी एक रेसिपी पाठवली होती की मला ही बनवून आण, बघूया. कदाचित जेव्हा तू व्हॉट्स इन माय लंच सेगमेंट त्याच्याबरोबर करशील तेव्हा तो तीच रेसिपी घेऊन येईल अशी अपेक्षा ठेवते मी. कोणती एक रेसिपी सांग म्हणजे मला कळेल की हीच ती रेसिपी. फक्त तीच नाही सांगू शकत मी. मी फसेन, कारण मग घरच्यांनी बघितलं तर मला बोलतील जा बेटा, गेट आउट, यू कॅन गो. आता त्यांना पण कळलं, पण ठीक आहे, कट कट. पण मला सांग, मी आता तुला ना काही फूडची नावं सांगते, ते ऐकल्यावर तुझ्या माइंडमध्ये कोणाचा फेस येतो किंवा कोणासोबतच्या मेमरीज तुला आठवतात त्या फूड रिलेटेड. हां ठीक आहे, ते मला सांग. पाणीपुरी म्हटल्यावर पहिलं कोण आठवतं? माझ्या सगळ्या बहिणी, सगळ्या. आम्ही कारण सगळ्या पाणीपुरी लवर आहोत आणि आम्ही जाऊन जाऊन फोटो काढतो, ए वा पाणीपुरी खाल्ली, एकमेकींना पाठवतो आणि घरी पण पाणीपुरी बनवतो. सो बहिणी सगळ्या. वडापाव. साई वडापाव. माझा जिजू, ही लाईक्स वडापाव. तो हैदराबादचा आहे, तर त्यांच्या इकडे ना तो तसा आपल्या इकडे पाव मिळतो तसा नाही मिळत. तिकडे पण असे वडापाव आपल्याकडे इथे टेम्पटिंग असतात तसे नाही. तर त्याचं असं तर वसई होंगा वडापाव का नाही, वसई होंगा वडापाव का नाही. तर वडापाव. साई. चहा. मम्मी. आमचा मी टाईम आहे तो. सुट्टी असली चहा बनवायचं सगळं युजली, नाहीतर मी घरातून निघताना चहा वगैरे नाही पित. तर सुट्टी असल्यावर मी, मम्मी आणि ती बाल्कनी तू बघितलेलीच आहेस, तिथे आम्ही जाऊन बसतो, चहा पितो आणि एन्जॉय करतो. उकडीचा मोदक. डिफिकल्ट आहे. गणपती बाप्पा. मला माणसं नाही आठवत, मला फक्त गणपती बाप्पा येणार, उकडीचा मोदक मिळणार आहे. मिसळपाव. निकू. माझी बहीण दुसरीवाली, तिला मिसळपाव खूप आवडते. आणि आमच्या इकडे एक वसईला ना संतोष मिसळवाला आहे, तो मध्यंतरी जेव्हा बंद झाला होता तेव्हा आमचं असं सगळ्यांचं असं आलं, अरे यार आता कुठून खायची मिसळ. कारण ती एकुलती एक जागा आहे जिथली मिसळ आम्हाला खूप आवडते. सो निकू. पुरणपोळी. दिदी अप्रतिम पुरणपोळी बनवते ती, आम्हाला कोणालाच येत नाही खरं सांगायला गेलं तर ती पूर्ण येते, घरी मेहनत करते पुरणपोळी बनवायची. ती कठाची आमटी ती नाही सुटत आमच्याकडून, पुरणपोळी आणि कठाची आमटी. सो दिदी.
आता कच्ची दाबेली हे कच्चा पदार्थ आहे का हे आहे ना प्रॉपर. सो ते तिथे तू घे म्हणजे तुमच्या म्हणजे बाबांच्या गावी वगैरे जाऊन बेस्ट कुठे मिळते हे तिथे बेस्ट आहे की मुंबईत बेस्ट आहे? तिथे मडई करून एक जागा आहे तिथे ना बीचच्या इथे ना स्टॉल्स असतात तर पावभाजीचे आणि ह्याचे. तर मी खूप लहान होते अराऊंड 6th-7th असावी मी. तर मी तिथे जाऊन ना दाबेली खाल्ली तर आणि ती ओपन दाबेली म्हणजे पहिल्यांदा आपण कधी ओपन दाबेली असं ऐकलं काहीतरी मग मला फॅन्टसाईज झालं ते. तर मी मागवली आणि तो पूर्ण दाबेलीचा मसाला होता आणि तो असा ड्राय नव्हता चांगला ग्रेव्हीसारखा होता आणि टेस्ट केल्यावर तो इतका यम होता ना म्हणजे जर तू खाल्लास ना तर तुला कळेल की मी का असं म्हणते. सो मला असं वाटतं जिथली तिथली गोष्ट तिथे जास्त बेस्ट मिळते. सो ती एकदम यमी होती. गोडवा होता तिखटपणा होता त्यात डाळिंब होतं त्यात आपण जी खातो ती ऑथेंटिक नाही आहे बिलकुल पण. नाही अजिबात नाही. पण तरी आमच्या इकडे ना वसईला एक आहे स्टेशनजवळच ते खूप वर्षांपासूनच आहे आणि ते स्वतः पण गुजरातीच आहेत तर त्यांच्या इकडची दाबेली खाल्ली ना तर तुला थोडीफार अशी फील येईल तिकडची सिमिलॅरिटी येईल. सो ती एक गोष्ट आहे की मी तिथे जाऊन दाबेली खाऊ शकते. संजित म्हणजे गौतम आपला त्याला त्याचं नाव घेईन त्याच्यासोबत किंवा तो म्हणजे फूड मेमरी काय आहे तुमची एक अशी? फूड मेमरी मला असं वाटतं की मी आणलेला सँडविच जो त्याला अप्रतिम लेवलवर आवडला होता. अरे वाव मस्त आहे मस्त आहे मस्त आहे. तर मला असं वाटतं ती बेस्ट मेमरी होती कारण त्याला आवडणारी गोष्ट कारण तो असं मला वाटतं फार डाळ भातवाला नसावा तो सँडविचेस आणि असा आहे तर त्याला तो सँडविच खूप खानोलकर्स यु नो लॅविश ब्रेकफास्ट अँड ऑल. तर त्याला तो सँडविच खूप आवडला होता आणि मला असं झालं ओ येस आवडलं आहे. तर मला असं वाटतं दॅट वॉज द बेस्ट मेमरी. आणि 4 तुझ्या ज्या 3 बहिणी येतात त्यांच्यासोबत फूड मेमरी काय सेटवर? सगळ्यांना ही डाळ आवडते. म्हणजे कालच मी डाळ भात आणला होता आणि चिनूने डाळ भात बाहेरून वाढून घेतला आणि ती म्हणेल अरे यार जुईने डाळ आणली होती मग कशाला मी बाहेरून घेतली. असं सगळं आहे. सो माझ्या डब्यातलं जे काही असेल ते सगळ्यांना सगळं आवडतं. आता खानोलकरांच्या घरी जाणारच. जयची सुरुवात झाली दडपे पोहे काय खातोय म्हणजे डाएट फूड सोडून. मला असं वाटतं की हां दचपांची हवा लागणार आहे दोघांना पण. सो आहे ना खूप रिस्पॉन्स छान मिळतो आहे मालिकेला त्यासाठी काय म्हणजे किती ग्रेटफुल आपण म्हणजे ग्रेटफुल असावं असं वाटतं कारण का प्रत्येक प्रोमो पडला की प्रत्येक कमेंट असतात आसावरून तुमचे फॅन पेजेसही. हो सो खूप ग्रेटफुल वाटतं कारण आपण जे काम करतोय आणि ते सातत्याने आपण तसंच करत राहतो पण ते ना प्रेक्षकांकडूनच आपल्याला कळतं की ते होतं आहे की नाही बरोबर. तर ते सतत जेव्हा कमेंट्स येतात किंवा सतत जेव्हा रिस्पॉन्स येतात किंवा सतत जेव्हा फॅन पेजेस रील्स बनवतात आणि पोस्ट करतात तेव्हा कळतं की कुठेतरी आपण केलेलं काम 1% का होईना पण पोहोचतं आहे लोकांपर्यंत. तर तो एक खूप मोठा प्लस पॉईंट आहे की पोहोचतो आहे आम्ही आणि असंच सगळ्यांकडे आम्ही सगळ्यांच्या घरात पोहोचत राहावं आणि सगळ्यांना आम्ही सगळेच जे एकूण एक कॅरेक्टर सगळ्यांना आवडावं असं मला खूप वाटतं. सो प्लस पॉईंट आहे आमचा की सगळ्यांना सगळेच आवडत आहेत. कोणी एक नाही आवडत आहे एक सोडून असं काही नाही सगळेच आवडतात. आणि पमा सुभाष दादा म्हणजे सुहास दादा स्वतः स्वयंपाक बनवतो आणि सेटवर आणतो असं मला कळलं आहे. हो त्याची मटकीची उसळ आणली होती त्यांनी स्टार्टला अप्रतिम आणि तो माणूस खरंच सकाळी उठून बनवतो यावर विश्वासच नव्हता आधी माझा. आणि बनवतो म्हटलं ठीक आहे हा ग्रीन फॉरेस्ट म्हण ग्रीन फ्लॅग नाही फॉरेस्ट आहे कारण ज्या माणसाला स्वयंपाक आणि तुला माहिती आहे ना ते म्हणतात की माणसाच्या हाताला जास्त चव असते तर त्याच्या हाताला खरंच अप्रतिम चव आहे आणि खूप कमाल. एकदा कारलं आणलं होतं तर मला बेसिकली भरलेलं कारलं नाही आवडत. मी कारल्याची भाजी ना तळसवलेली खाते पण त्यांनी भरलेलं कारलं आणलं होतं आणि मी लिटरली ते आवडीने खाल्लं कारण त्याचा ना मसाला वेगळा होता त्याने बनवण्याची पद्धत वेगळी होती. तर तो अप्रतिम जेवण बनवतो. मला असं वाटतं हा सेगमेंट तू त्याच्याबरोबर पण कर हां म्हणजे आय थिंक सो त्याच्यासाठी एवढे नारळ नाही फोडावे लागणार आपल्याला. पण ह्या सेटवर मला असं वाटतं सगळेच क्रायटेरियाज दिला होता की स्वयंपाक येतोय तर तुम्ही या मालिकेत काम करू शकता असं. पण नाही यार की खूप चांगली गोष्ट आहे ही. आणि जुई आहोत ना आम्ही तर आलाच पाहिजे सगळ्यांना आणि हे टू बी परब्स आहेत खानोलकर्स ते पण शिकतील आय होप शिकतील. ते पुढे आडनाव लावणार आहेत खानोलकर परब. आवडला येस मी आयडिया दिली आहे चॅनलला. ठीक आहे पण जुई आता तू प्लीज तुझा लंच संपव कारण का परत सीन करायचा आहे आणि असेच मस्त राहा आणि कमेंट्स प्लीज
प्रेम द्या तुमचं. प्रेम द्या, खूप भरभरून प्रेम द्या आणि तिच्यावरही प्रेम करा कारण ती खूप गोड आहे, गोंडुली आहे. थँक्यू जुई आणि प्लीज एन्जॉय लाईफ. थँक्यू. तू पण खा प्लीज. जॉय.